नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी ना तनूसाठी बनवते बघा. तिच्या स्कूलमध्ये ना 15 ऑगस्ट निमित्त काहीतरी कलरफुल म्हणजे आपल्या झेंड्याच्या कलरमध्ये बनवायचं होतं. त्यासाठी ना मी सकाळी सकाळी बनवायला घेतले, कारण ना तिला लवकर स्कूल असते आणि वेळ नव्हता जास्त. तांदूळ डाळ काय भिजवली नव्हती, रवा होता. म्हणलं चला रव्यापासूनच बनवूया. मग एका भांड्यामध्ये ना एक मोठी वाटी रवा घेतला, त्याच्यामध्ये ना एक वाटी दही टाकलं आणि जसं लागेल ना तसं पाणी टाकून ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर चला आपण मिक्स करून घेऊया. आता मिक्स झालं ना थोडं थोडं पाणी टाकायचं बरं का, जास्त पाणी टाकायचं नाही, जसं लागेल ना तसं पाणी टाकायचं. हे रव्याचं बॅटर ना मस्त झालेलं आहे, बघू शकताय. बारीक रवा असल्यामुळं ना याला मिक्सरला वगैरे फिरवायची गरज नाही. त्यानंतर ना याच्यामध्ये टाकायचंय चवीपुरतं मीठ आणि परत हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता याला झाकण ठेवूयात 2-3 मिनिटासाठी. तोपर्यंत ना इथे मी कढई घेतलेली आहे, म्हणजेच ना जे इडलीचं भांडं आहे माझं ते घेतलेलं आहे, ते आपण गॅसवरती ठेवूया. आता यामध्ये टाकूया पाणी. पाणी गरम होते तोपर्यंत इडली करायला घेऊया. आता मला कलरची इडली करायची, त्याच्यामुळे ना मी आता 2 भांड्यामध्ये हे थोडं थोडं पीठ करून घेतलं आणि एका भांड्यामध्ये ज्यामध्ये मिक्स केले ते तसंच ठेवले पांढऱ्या कलरचं. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडा थोडा खायचा सोडा टाकायचा आहे बरं का. खायचा सोडा टाकल्यानंतर ना मी थोडंसं बेकिंग पावडर पण टाकते, जेणेकरून ना इडली आपली छान अशी फुलते. तुम्ही आज आपण इनो वगैरे नाही टाकणार बरं का. जर तुमच्याकडे हे सोडे वगैरे कडनं काहीच नसतील ना तर तुम्ही इनो टाकू शकता. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं छान. आता पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही. आता ना आपण कलर टाकूया. तर माझ्याकडे एक फूड कलर होता आणि एक जो लिक्विडचा राहतो ना तसा कलर होता. पण ना जो लिक्विडचा कलर असतो ना वल्लावाला, त्याला जास्त काही कलर येत नाही बरं का. हे बघा, ऑरेंज कलर जो आहे ना तो फेंट फेंट वाटतोय आणि ग्रीनवाला जो आहे ना तो डार्क वाटतोय बरं का. तर आता इडलीचं भांडं घेतलंय, त्याला तेल लावून घेतलंय. आता याच्यानंतर आपल्याला 1-1 चमचा बॅटर टाकायचा. आधी ऑरेंज कलर टाकायचा, मग व्हाईट 1 चमचा टाकायचा आणि त्यानंतर ग्रीन कलरचं हे टाकून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने 3 चमचे असे 1-1-3 चमचे टाकले किती छान इडली बनवून तयार होते. जो पोहे खायचा चमचा आहे ना त्यानं मी 1-1 चमचा हे तिन्ही पण बॅटर टाकून घेतलं. एवढं छान होतंय ना हे बघा. अजिबात इकडे तिकडे पांगत नाही, काही नाही, बरोबर आकारामध्ये होते. आता हे मी सगळे असेच ना भरून घेते. आता दुसऱ्या प्लेटमध्ये भरून घेते. आता त्यानंतर सगळं भरून घेतलं आणि ना जे माझं इडलीचं भांडं आहे त्यामध्ये ठेवायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आणि आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर मध्ये एकदा दोनदा तुम्ही चेक करू शकता. तर टम्म फुगली बघा इडली. हातानं चेक करायचं, जर हाताला नाही चिटकलं ना तर समजायचं आपली इडली बनवून तयार आहे. तर झालीच होती. गॅस बंद केला आणि म्हणलं आता त्याला थंड करूया. तोपर्यंत ना इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधीच शेंगदाणे भाजून ठेवले होते. गडबड असली तर मी आधीच भाजते बरं का. त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं डाळं पण टाकलं, थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि हे ते ना मिक्सरला चांगलं फिरून घेतलं. तर बघा इडल्या पण आपल्या थंड्या झालेल्या आहेत बरं का. तर ह्या इडल्या पण आपण काढून घेऊया. तर हा ना स्क्रू जरा निघत नाहीये. ते मी आधी 2च प्लेट लावल्या होत्या ना, बघू शकता. बघू कसली टम ही इडली फुगली ना. जर कधी कधी मुलांना खायची इच्छा झाली ना तर तांदूळ भिजत घातलेले नसले ना तर अशी इडली करायची बरं का. बनवायला सोपी, पटकन होणारी रेसिपी आणि चवीला तर खूप छान लागते बघा. सगळं करून घेतले आणि म्हणलं आता तडका द्यावा. तर ना मी तडका दिला बरं का. मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिला चटणीला. तर चटणी पण बनवून तयार. पण आमच्या आरवला ना टोमॅटोची चटणी आवडते बरं का. ही जास्त खात नाही, पण टमाटे नव्हते म्हणून ना मी शेंगदाण्याची केली होती. तर ना हे बघा मस्त ना आपली इडली बनवून तयार झाली. हे बघा अजिबात ह्या भांड्याला चिटकलं नाही. थंड झाल्यानंतरच काढायची. गरम गरम काढली ना तर मग चिटकती, तर व्यवस्थित निघत नाही. एकदम थंड झाल्यानंतर काढली का नाही बघा किती छान इडली निघली आणि कसली टम्म फुगली बघा. आणि किती भारी दिसती आणि कमी वेळामध्ये केली बरं का मी. कारण ना तनूला स्कूलला जायचं होतं. तनू 8 वाजता स्कूलला जाते, तर 8ला मी ही रेडी केली होती. आणि 15 ऑगस्ट निमित्त ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून ना नक्कीच सांगा. तर तनूच्या स्कूलमध्ये पण खूप आवडली बरं का. खूप छान पद्धतीने बनवली होती. तर
खरंच खूप भारी वाटली. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. आता कोणतरी दरवाजा वाजवतोय, मी उघडते दरवाजा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.